काल आपण पॅटर्न बघितले सर्व आहे की नाही. पोलॅम ब्लॅक इनव्हर्टेड पोलॅम ब्लॅक कपॅन हँडल जे काही टार्गेटचे पॅटर्न होते आपले ते आपण बघितले. शेवटचा कन्सेप्ट राहिला त्यातला शिकवायचा. त्याच्यामध्ये काही तुम्ही अभ्यास का नाही करत. एक दोनच व्यक्ती टाकतात ठराविकच टाकत नाही कोणती व्यक्ती सवयचं होणार जरा. स्क्रीनशॉट काढू नका आत्ताच. मी सांगेल त्यावेळेस काढायचं. तोपर्यंत काढू नका स्क्रीनशॉट. कुठलं चॅनल आहे पहिलं. रायझिंग बरोबर रायझिंग चॅनल. आणि दुसरं कोणतं आहे कॉलिंग बरोबर. आता मला सांगा हा एक पॉइंट इथं हा लो आहे. डार्क दिसते का. हे दिसतं ना तुम्हाला अक्षर म्हणजे लाल दिसते का अक्षर. अक्षर दिसतंय का लाल. ओके चला थोडस मोठं करा ना त्याला. त्याला मोठं करायला कुठं कशात जायचं आता. ते पेड बोलल्यावर का तुम्ही स्क्रीन झूम करा आता. त्याला पर्याय नाही. ती मोठी स्क्रीन नाही आपल्याकडे आता. लॅपटॉप आहे ती मोठी स्क्रीन किती मोठी होते आपल्या घरी. दिसत आहे सर ते लोअर आणि हायर.
बस हेच एच म्हणजे हाय आणि लो एल म्हणजे लो. एल त्याचा प्रत्येक पॉईंट नुसार त्याचा लक्षात घ्यायचं आता असं म्हणतंय. तुम्हाला एल दिसतोय की एल दिसतोय की लिहिलेलं मी? हो मला दिसत आहे सर. आमच्या मोबाईल बारीक आहे, मोबाईल बारीक दिसतो. मोबाईलवर हो नाही माझा पण मोबाईलवरच आहे सर. पण आडवा करा सर, मोबाईल आडवा करा आणि स्क्रीन मोठी करा. नाही होत ना आमच्यावरती, आडवं नाही होत ना. ते प्रॉब्लेम आहे. नाही होत का? ते आपण ते काय हरकत नाही कंटिन्यू करा ब्रदर, काय अडचण बघा बघा बघा. त्याचं लॉक ओरिएंटेशन आहे ना, ते काढून टाकायचं. तुम्ही काळ्या अक्षरात लिहिलं तर ते कलर कोणता सुटेल मला, म्हणजे तुम्हाला दिसलं पाहिजे यासाठी चाललंय माझं ते वाक्य. थोडस मोठं घेतो आता बस. आता दिसतंय? हा दिसतंय थोडं ब्रदर. ओके. ओके. हा पॉइंट लो येतं, लक्ष द्या सर्वांनी. आणि हा काय त्याच्यावरती हाय झालाय है की नाही? त्याच्यावरती गेलं मार्केटमध्ये, पॉइंट काय झाला आणि एक मार्केटने हाय बनवला, बरोबर. पुन्हा मार्केट ह्या हायच्या वर गेलं. हा पॉइंट काय झाला मग? त्याला काय म्हणता येईल आपल्याला? हा हाय होता ना, याच्या वर गेलं ना पुन्हा मार्केट असं. त्याला काय म्हणता येईल आपल्याला मग? हायच म्हणतात त्याला. मग याच्यात आणि यात काय फरक आहे? हाय प्लस हाय प्लस, बरोबर. हाय प्लस म्हणू आपण त्याला. त्याच्यावर पुन्हा वर गेलं, त्याच्या आणखी वर गेलं, मग त्याला काय म्हणायचं? हाय डबल प्लस म्हणायचं का? येस. तर ह्या हाय पेक्षा हा पॉइंट वर आहे म्हणून त्याला म्हणायचं हायर हाय. काय म्हणायचं त्याला? हायर हाय. ह्या हाय पेक्षा हा पॉइंट त्याच्यावर आहे म्हणून त्याला हायर हाय म्हणायचं. हा त्याच्यापेक्षा वर आहे, याला काय म्हणायचं? ट्रिपल आय म्हणायचं का याला? हा सुद्धा काय झाला? हायर आहे. ओके. हा सुद्धा हायर आहे आणि हा सुद्धा हायर आहे, बरोबर. या हायच्या वरती आहेत म्हणजे याच्यापेक्षा हायर आहे ते, म्हणून याला हायर आहे म्हणतो आपण. हा याच्यावरती हाय त्याच्यामुळे त्याला हायर आहे म्हणतो आपण. मग हा पॉइंटला काय म्हणू आपण? हायर लो. हायर लो. लोअर लो. हा लोअर लो. लोअर लो. बर, एक हायर लो बनते, एक लोअर लो बनते. हा काय आहे मला सांगा? हा काय आहे? हायर आहे. हायर आहे. मग काय होईल? त्याच्यापेक्षा खाली आहे ना? हायर लो. त्याला हायर लो का म्हणायचं? ते खालच्या लो पेक्षा वरती चाललं त्याच्यामुळे. या लो पेक्षा हा पॉइंट कसा आहे? वर आहे, त्याच्यामुळे याला हायर लो म्हणायचं. आणि त्याच्यापेक्षा वर आहे म्हणजे याला पुन्हा हायर लो म्हणायचं. तर मार्केट असं चालत असतं, हाय पुन्हा हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो. अशा प्रकारे मार्केट हे ह्या कॉन्सेप्ट मध्ये चालत असतं. हायर हाय बरोबर चालत मार्केट. आता खाली येताना इथे हाय होता, हा लो आहे, याला काय म्हणू आपण? लोअर आहे. नक्की हा. कोण सांगताय बाकी अजून?
याला म्हणायचं हा हाय पॉइंट आहे, बरोबर. हा आहे ना वरती, याचा हा खाली आहे, त्याच्यामुळे याला म्हणायचं लोअर आहे. हा याच्या पण खाली आहे, याला काय म्हणायचं पुन्हा लोअर आहे. याला म्हणायचं लोअर आहे, हा सुद्धा लोअर आहे, कारण त्या आयच्या खाली आहेत सर्व या गोष्टी. लोअर आहे. आता हा काय झाला, पिवळे नको सांगू, पिवळे सांगू नको, तू तुझ्याकडे लिहिलं असणार आहे. नाही ना, नाही लिहिलेलं. कसं काय सांगू राहिलं बरोबर? पर्यंतची, त्याच्या पुढचं नाही. हे पुढचं नाही का? बरं. आता हा लो पॉइंट आहे, मला सांगा, हा लो पॉइंट आहे, याला काय म्हणायचं? लोअर लो. नक्की दुसरे कोणी सांगते? काय म्हणायचं त्याला? नाकडे पटकन सांगा. त्याच्यावरचा लोअर हाय आणि म्हणजे हा खालचा लोअर लो आहे. लोअर. हे तुम्हाला फक्त माहिती आहेत या गोष्टी बरं का, मार्केट मधल्या. याचा कन्सेप्ट माहित नाही तुम्हाला. बऱ्याच लोकांना फक्त काय माहिती आहे, बऱ्याच लोकांना काय माहिती आहे, फक्त हायर हाय हायर लो हेच माहिती आहे. परंतु मेन कन्सेप्ट आहे तो आपण शिकणार आहोत. तिकडे बघा, हा हाय पॉइंट होता, इथून मार्केट खाली आलं, त्याने एक लो लावला, पुन्हा वरती गेलं मार्केट, ह्या हायच्या हा पॉइंट खाली आहे, म्हणजे याच्यापेक्षा लो आहे हा, त्याच्यामुळे याला लोअर आहे असं म्हणायचं. हा पॉइंट त्याच्यापेक्षा खाली, त्याच्यामुळे हा काय झाला, लोअर आहे. हा त्याच्यापेक्षा खाली, हा काय झाला, लोअर आहे. ह्या बाजूला जे पॉइंट येतील हे सगळे लोअर आहे, आणि ह्या लोच्या खाली जे पॉइंट येतील याला म्हणतो आपण लोअर लो. तर हा लो आहे, त्याच्या खाली त्याच्यापेक्षा कमी आहे ना, लोअर लो. इथं लोअर लो लोअर लो लोअर लो, हा याला म्हणायचं हायर हाय हायर लो कन्सेप्ट, याला म्हणायचं लोअर हाय लोअर लो कन्सेप्ट. हा इथं मी टाकून देतो, ते नावच टाकून देतो. हायर हाय हायर लो. लोअर आहे लोअर लो. आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, आता याकडून पुढे शिकायला मोकळं. झालं सर्वांचं? नकडे पाटील झालंय का? बाकी पावसाळी सर्व झालंय का? झालं सर. झालं सर. तर आता हे मार्केटने जे हाय बनवलेत ना, मार्केटने नवीन हाय बनवलेत, त्यावेळेस मार्केटने लो ब्रेक केलाय का हाय ब्रेक केलाय सांगा बरं मला. मार्केट असं बरोबर गेलंय ना, तर मला एक सांगा, हे मार्केटने हाय ब्रेक करत गेलंय का लो ब्रेक करत गेलंय? हाय ब्रेक करत गेला. हो सर. दोन्ही पण. बरं, प्रत्येकाने बोलायचा प्रयत्न करा थोडस. ऑनलाईन तो प्रॉब्लेम येत असतो. मार्केटने काय केलंय, हा हाय होता, हा ब्रेक केला, दुसरा हाय बनवला, बरोबर. लो ब्रेक झाला का याचा? नाही झाला. लो ब्रेक झालाय का? नाही झाला. हा हाय ब्रेक झाला,
दुसरा हाय बनवला, हा हाय बनवला, हा हाय ब्रेक झाला, दुसरा बनवला, हा ब्रेक झाला, दुसरा बनवला. म्हणजे ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंड मध्ये असतं त्यावेळेस मार्केट काय करतं, पहिला हाय ब्रेक करून नवीन हाय बनवत असतं. पहिला हाय ब्रेक करून नवीन हाय बनवत असतं. त्यावेळेस लो ब्रेक होत नसतो. लो ब्रेक झालाय का, हा झालाय का, हा झालाय, कोणता लो ब्रेक झालाय तिथं नाही, फक्त हाय ब्रेक करतं मार्केट आणि नवीन हाय बनवतं. त्याच प्रकारे लोअर हाय लोअर लो कॉन्सेप्ट मध्ये काय करतं मार्केट, लो ब्रेक करतं. इथं बघा, हा लो ब्रेक झालाय, नवीन लो बनवला, हाय ब्रेक झालाय का, त्याच्यावर गेलं मार्केट दुसरं, त्याच्या खालीच आहे ना, हो त्याच्या खाली. म्हणजे लो ब्रेक केले आहे की नाही, लो ब्रेक केले, सगळे लो ब्रेक केलं, मार्केट खाली आलं. तर इथपर्यंत समजलंय. हो. आता बघा, मार्केट असं हायर हाय बनवत गेलं, मग मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे असं समजतो आपण, आणि समजायचं की मार्केट आता काय नवीन हाय बनवत गेलं तर मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. मग मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड कधी चालू होईल, हो सांगते. ट्रेंड समजला पाहिजे ना आपल्याला मार्केटचा, आपल्याला ट्रेडिंग करायची म्हणल्यावर ट्रेंड समजला पाहिजे. ट्रेंड नाही समजला तर उपयोग नाही. ट्रेंडच्या अगेन्स्ट विरोधात आपण ट्रेड नाही करायचं कधीच. पैसे कमवता आपण ट्रेंड सोबत राहिलं पाहिजे. मग आता मार्केट वर चाललंय, मग हे मार्केट अप ट्रेंड मध्ये डाऊन ट्रेंड मध्ये कधी येईल मार्केट, काय झालं पाहिजे त्यावेळेस डाऊन ट्रेंड चालू होईल. हायर लो ब्रेक केल्यावर, हायर लो ब्रेक खाली ब्रेक केल्यावर ब्रेकआउट खालचा. तुम्ही म्हणता तसं करू आपलं. म्हणजे असं जर हायर लो ब्रेक झालं बरोबर, आणि आता पुन्हा जर असं मार्केट थोडं कन्सोलिडेशन झालं असं मार्केट, हो बरोबर, आणि पुन्हा जर वर गेलं मग काय करायचं, होतं ना असं, हो होतंय की नाही. हा महत्वाचा भाग आहे जास्त. पुन्हा शेवटी घेतो ऑप्शनच्या आपण. मग याला आपण म्हणू का डाऊन ट्रेंड चालू झालाय, फक्त त्याने हायर ब्रेक झाला, हायर लो ब्रेक केला, तर याला असं म्हणू का. तुम्ही सांगितले उत्तर पण 50% बरोबर आहे, 50% बरोबर आहे उत्तर नाही. हायर लो ब्रेक झाला, त्याच्या खाली मार्केट आलं आणि पुन्हा साईडवेज झालं, पुन्हा वरती गेलं मार्केट. मग आता ट्रेंड चेंज झाला, आपण म्हटलं आपण जर सेल केले किंवा पुटवाले पुट बाय केले तर काय होईल, प्लस. नक्की ट्रेंड चेंज कधी झाला असं म्हणता येईल, सांगा. मार्केटमध्ये ट्रेंड चेंज झाला समजलं पाहिजे ना तुम्हाला, त्याला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतात दुसऱ्या भाषेत, आहे की नाही. आयसीटीच्या भाषेमध्ये त्याला चेंज ऑफ कॅरेक्टर, तोच CHOCH असं म्हणतात. कधी होईल ट्रेंड चेंज, तुम्ही सांगितले हे हायर लो ब्रेक झाल्यानंतर, बरोबर आहे त्यांचं, चुकीचं नाहीये. हायर लो ब्रेक झाल्यानंतर ट्रेंड चेंज होतो असं त्यांनी सांगितलं, बरोबर. हायर लो ज्यावेळेस ब्रेक होईल आणि त्याच्यानंतर लोअर लो बनवत जाईल. हायर लो ब्रेक होईल आणि लोअर लो बनवत जाईल. एक उत्तर आलं, दुसरं आणखी. ठीक आहे, आणखी कोण सांगते. अजून कुणाच्या डोक्यात काय आयडिया आहे का. ट्रेंड चेंज कधी होईल समजलं पाहिजे ना आपलं, ट्रेंड चेंज झाल्यावर.
लो पोझिशन जे घेतले जातात 2-2, 3-3 महिन्याचे फ्युचर बाय करतात किंवा ऑप्शन बाय करतात 3 महिन्याचा आपल्याला आपण करतो त्या गोष्टी 3-3 महिने आपण ऑप्शन बाय करतो आपलं युजर लॉंग असेल तर मग आपण कसं समजायचं की ट्रेंड चेंज झालाय सांगितलं तुम्ही काही बऱ्यापैकी सांगितलं. सर मी सांगू कोण सांगते सर मी सांगू दोन्ही मेंबर पैकी सांगा. सर माझा आवाज येतोय. टायर ब्रेक झाला की तुला तिथं सांगितलं ना त्यांनी सांगितलं त्यांनी राहुल सर सांगा डाऊन ट्रेंड कधी चालू होईल. काय सर डाऊन ट्रेंड कधी चालू होईल मार्केटमध्ये अप ट्रेंड ज्यावेळेस जसं आता हायर लो बनवला ज्यावेळेस हायर लो ब्रेक करेल त्यावेळेस तो डाऊन ट्रेंड चालू होईल. मग झालं ना ते हायर लो ब्रेक हे पाहिजे हायर लो ब्रेक झाला झालं ना ब्रेक हा कम्प्लीट मार्केट कॅन्डल क्लोज करून झाली इथे कॅनल बी क्लोज झाली तुमच्या सगळ्या मताशी मी सहमत आहे आज. असं झालं मार्केट असं झालं पुन्हा आणि ज्यावेळेस तो लोअर लो बनवेल लोअर लो बनवेल हे सांगितलं तुम्ही सांगितलं हेच वाक्य हे सांगितलंय. साईडवेज झालं बरेच दिवस मार्केट समजा मग ट्रेंड चेंज झाला म्हणू का आपण नाही लोअर बनवेल ठीक आहे. लोअर हाय दोन्ही पण म्हणलं पाहिजे. लोअर आहे दोन्ही बनलं पाहिजे असं कसं होईल काही सांगतो काय पुढे म्हणजे खाली आता ना असं दोन्ही पण म्हणलं पाहिजे. एकच गोष्ट ध्यान ठेवायची सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला ज्या वेळेस मार्केट आता एवढी मोठी काढायची गरज नाही मला इथं हायर लो ब्रेक करेल हा तुमचा मुद्दा 50%. परंतु त्याच वेळेस नवीन हायर हाय बनला नाही पाहिजे. काय नवीन हायर हाय बनला नाही पाहिजे त्याच वेळेस. हा हाय कसा याच्यापेक्षा हा हायर आहे ना इथला हा पॉइंट काय आहे हायर आहे ना याच्यापेक्षा वर आहे ना लिहू का इथं हायर आहे लिहितो मी लक्ष देऊन ओके. मार्केटचा ट्रेंड चेंज कधी होतो व्यवस्थित समजून घ्या. ज्या वेळेस मार्केट खाली येतं आणि ह्या हायर हायच्या वर जात नाही मार्केट. आतापर्यंत काय होतं मार्केट नवीन हाय बनवून आता ह्या हायच्या वर गेलंय का मार्केट आता काय झालं त्याच्या खाली आले बरोबर म्हणजे इथं आलं मार्केट असं आणि नंतर इथं आलं इथून ते कन्सोलिडेशन होऊ शकतं. असं बऱ्याचशा वेळेस काय होऊ शकतं इथं बऱ्याच दिवस ते झोन मध्ये राहू शकतं एका रेंज मध्ये आहे की नाही चॅनल मध्ये. परंतु याच्या हायच्या वरती गेलं नाही पाहिजे. जोपर्यंत त्याच्या हायच्या वर जात नाही आणि नंतर त्याने जर हा हायर लो ब्रेक केला कोणता हा पहिला प्रिव्हियस वाला तरच मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चेंज होतो म्हणजे अप ट्रेंड चेंज होतो. डाऊन ट्रेंडला मार्केट जातो तोपर्यंत मार्केट मध्ये ट्रेंड चेंज होत नाही. जेव्हा मार्केटमध्ये ट्रेंड चेंज होतो ना त्यावेळेस त्यांनी नवीन हायर हाय न लावला नाही पाहिजे आणि क्लोजिंग कुठे दिली पाहिजे या जुना हायर लो त्यांनी तोडला पाहिजे. तुम्ही सांगितलं हायर लोच्या खाली क्लोजिंग दिली पाहिजे किंवा हायर लो ब्रेक झाल्यानंतर हायर लो ब्रेक होणं ही झाली ही पहिली गोष्ट. पण त्याच वेळेस त्यांनी हायर हाय नाही लावला पाहिजे. कधी कधी मार्केट काय करेल असं पण होईल ना इथून असं येईल खाली हा ब्रेक करील फसवेल तुम्हाला पुन्हा वर जाईल असं हायर हाय याच्यावर जाईल ना पाहिलं हायच्या वर
बसतो आपण इथं. मग त्याच्यामुळे ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या की मार्केटने हायर हायच्या वर क्लोजिंग नाही दिली पाहिजे, म्हणजे नवीन हायर हाय नाही लावला पाहिजे. त्याच वेळेस त्याने हायर लो ब्रेक केलेला असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आता इथं काय झालंय, ह्या हायच्या खाली हा हाय कुठे खाली नाही येते, थोडा वर नाही गेला पाहिजे, याच्या खाली आलं पाहिजे मार्केट. म्हणजे ह्या हाय पॉईंट पेक्षा मार्केट खाली आलं पाहिजे. त्यावेळेस मग हा जो पॉईंट आहे हा पॉईंट ब्रेक झाला पाहिजे. हा जो हायर लो आहे हा ब्रेक झाला बरोबर, आणि इथून डाऊन ट्रेंड चालू झाला मार्केटमध्ये. इथून नाही, कुठून मार्केट चालू झाला डाऊन ट्रेंड, इथून. अलग लक्षात, इथून पुढे मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये खाली येईल. तोपर्यंत मार्केट खाली येणार नाही, त्याला इथं येईल, इथून असं वर पण जाईल. त्याच्यामुळे हा हायर लो ब्रेक करणं पण गरजेचं आहे, परंतु त्याच वेळेस हायर हाय बनला नाही पाहिजे नवीन. दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या. मार्केटमध्ये नवीन हायर हाय नाही बनला पाहिजे आणि पहिला हायर लो ब्रेक झाला पाहिजे, तरच मार्केटमध्ये ट्रेंड चेंज होतो, अन्यथा मार्केटमध्ये ट्रेंड चेंज होत नाही. आता हे झालं मार्केट अप ट्रेंड मधून डाऊन ट्रेंडला यायचं. आता मार्केट डाऊन ट्रेंड मधून अप ट्रेंड मध्ये कधी जाईल, इथं खाली आलं मार्केट. आता लोअर लो बनवत आलं, लो बनवलं त्यांनी. आता कुठं जाईल मार्केट, काय झालं पाहिजे मार्केटमध्ये सांगा. ज्यावेळी नवीन लो बनणार नाही आणि लोअर हाय जो आहे तो ब्रेक करून मार्केट अपसाईड होईल. दोनच गोष्टी ध्यानात ठेवायच्या. नवीन लो बनला नाही पाहिजे, म्हणजे याच्या खाली लोअर लो नाही बनला पाहिजे. आणि काय झालं पाहिजे, मार्केटने हा प्रिव्हियस जो लोअर आहे ना हा काय केला पाहिजे, ब्रेक केला पाहिजे. तेव्हा मार्केटमध्ये नवीन ट्रेंड किंवा ट्रेंड चालू झाला असं आपण म्हणतो. अशा प्रकारे मार्केटमध्ये ट्रेंड ओळखायचा मार्केटचा. हे जे मोठमोठे ट्रेडर असतात, जे लॉंग पोझिशन, त्यांना लॉंग पोझिशन घ्यायची असते, तर तुम्हाला एखादा शेअर ठेवायचा 8-10 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष, तर त्यावेळेस ट्रेंड खूप महत्वाचा आहे मार्केटमध्ये. कोणता ट्रेंड चालू आहे, आता मार्केटमध्ये चालला डाऊन ट्रेंड, तुम्ही घेतला करता पाहिजे, तुम्ही कमी किमतीला आला म्हणून कसं करायचं नाही. तर लोअर लोच्या खाली नवीन लो नाही झाला पाहिजे आणि त्यांनी हा हाय ब्रेक करून नवीन हाय बनवला पाहिजे. म्हणजे इथं हायर हाय फॉर्मेशन चालू होईल पुन्हा, आहे की नाही. हे अशा प्रकारे होईल पुन्हा, हाय हायर हाय हायर हाय हायर हाय, पुन्हा अप ट्रेंड मध्ये मार्केट चाललं जाईल. समजले. मार्केटमध्ये ट्रेंड कधी चेंज होतो, ट्रेंड चेंज झाला कसा ओळखायचा मार्केटमध्ये, मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे की डाऊन ट्रेंड मध्ये, कसं ओळखायचं, समजलंय का. हो सर. नक्की सगळ्यांना. आता मला एक सांगा, आता समजलंय ना, मग आता मला सांगायचं उत्तर. मार्केट ट्रेंड चेंज होत असताना पॅटर्न बनवतो, तसा मार्केटमध्ये ट्रेंड चेंज होत नाही. मग मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालू होताना कुठला पॅटर्न दिसतोय तुम्हाला बनलेला, बेरिश. बेरिश. कुठे दिसला बेरिश तुला, आहे ना. कोणता पॅटर्न बेरिश, कोणत्या पॅटर्न मध्ये दिसतंय तुम्हाला स्ट्रक्चर मध्ये काही, या रायझिंग चॅनल तयार झाला. कोणता रायझिंग चॅनल. रायझिंग चॅनल तयार झाला, बरोबर. रायझिंग चॅनल मध्ये होतं मार्केट, ट्रेंड ज्यावेळेस चेंज होतो त्यावेळेस मार्केटमध्ये काय बनतं, एम पॅटर्न, डबल टॉप. डबल टॉप. कोण बोलत डबल टॉप, सोनवणे. येस. ज्यावेळेस मार्केट ट्रेंड चेंज करत त्यावेळेस हा डबल टॉपच बनणार. डबल टॉप बनूनच मार्केट खाली येणार मोठ्या टाइम फ्रेम वरती.
आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये अपट्रेंड येतो त्यावेळेस इथं डब्ल्यू पॅटर्न बनणार, म्हणजे डबल बॉटम बनल्याशिवाय मार्केट वर जात नाही. म्हणून डबल टॉप हा पॅटर्न टॉप मार्केटच्या वरच्या बाजूला बनतो आणि डबल बॉटम हा पॅटर्न मार्केटच्या खालच्या बाजूला बनतो. आलं लक्षात? हे आपण मागे शिकलोय पण आता क्लिअर होईल तुम्हाला ते. हे मोठ्या टाइम फ्रेमवरती अनालिसिस करायचं आपण नेहमी. त्याला आपण हायर टाइम फ्रेम वापरायची. राहील ध्यानात? बघू आपण चार्टवर असं होतंय का, आहे की नाही? आहे काय आता बघा आपण काय करू, डेली टाइम फ्रेमवर जाऊ. डेली टाइम फ्रेम म्हणजे एक कॅन्डल एका दिवसाची आहे की नाही. बाकी सगळं रिमूव्ह करतो, आर्ट ड्रॉइंग येते. इथं मार्केट होतं, इथं टॉपला गेलो होतो बरोबर, ह्या हायला आहे की नाही. समोर समोर हा डबल बॉटम आहे समोर. हा असणारच ना. हा हे समोर इकडे इथं बघ. मार्केट समोर. इथं गेलं होतं 44,000 मार्केट गेलं होतं. 22 ला दिसतंय तिथं आपण दिसतोय 3,104 ला गेलो. इथून मार्केट काय झालं, खाली आलं, इथपर्यंत आलं. किती हजारला आलं? 2,500 म्हणजे 6,000 पॉईंट खाली आलं मार्केट. इथं हा पॅटर्न म्हणला डब्ल्यू. काय झालं, हा पॅटर्न म्हणला. नंतर मार्केट वर गेलं. आता इथं सांग, ह्या लोच्या खाली क्लोज झाला का दुसरा लो, लोच्या खाली आला का मला सांगा बरं. इथं मार्केट नाही नाही आलं. हा हाय पॉइंट ब्रेक केला का नाही त्यांनी वर. हो. हा नंतर मार्केट पुन्हा ह्या लेवलच्या आणखी वर गेलं मार्केट. म्हणजे मार्केट इथून 6,000 पॉईंट आलं होतं खाली 38,000ला. 44 ते 38. आता 38 होऊन कितीला गेलं बघा बरं, 46 ला गेले. आणखी 4,000 पॉईंट वर गेले आहे की नाही. पहिल्यापेक्षा 4,000 पॉईंट आणखी वर गेलं मार्केट. म्हणजे हा डाव्या साईडला हा जो ट्रेंड होता हा पूर्ण डाऊन ट्रेंड होता आणि आता आहे अप ट्रेंड मध्ये. आता इथं हे तर असं समजेल आपल्याला ट्रेंड लाईन मारे काय समजते आपण. डाऊन ट्रेंड मध्ये सरळ सरळ दिसतंय आहे की नाही. चॅनल बसल तुम्हाला, आपण शिकलोय ते आहे की नाही. पण असं जर ओळखायचं असेल तर ह्या लोच्या खाली क्लोजिंग नाही झाली पाहिजे. बघू आपण पाठीमागं थोडंसं. कोणाच्या पाठीमागं जाऊ. ज्या वेळेस मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड येतो, ज्या वेळेस मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड येतो ना त्यावेळेस एम पॅटर्नच बनतो वर. इथून हे बघा 13,000 मार्केट आलं 7,000ला. इथून एम बनूनच मार्केट खाली आलं असं. इथं डब्ल्यू बनलाय, नंतर मार्केट वर गेलंय असं दिसतंय का. पुन्हा इथं एम, पुन्हा खाली मार्केट. इथं डब्ल्यू बनलाय 1 डे वरती, पुन्हा वर गेलं. आता इथं पण डब्ल्यू बनलाय. आता मार्केट मध्यंतरी म्हणजे आज पण मार्केट थोडंसं खाली आहे की नाही. मध्ये 8-10 दिवस किंवा बरेच दिवस खाली पडले मार्केट आहे ना. मार्केट होता आपला 58,000ला बँक निफ्टी. 58,000ला गेली होती ना जवळपास. आता कितीला आहे बँक निफ्टी सध्या? 55,000ला. 3,000 पॉईंट मार्केट काय अजून सुद्धा खाली आहे. आता मला एक सांगा, इथं मार्केट आलं होतं 37,000ला, म्हणजे जवळपास 11,000 पॉईंट मार्केट खाली आलं होतं इथं मार्च महिन्यामध्ये बरोबर. दिसतं ना तुम्हाला इथं खाली. हो.
डाऊन ट्रेंड चालू झाला असं म्हणता येईल का मार्केटला आपल्याला? आपण म्हणू का डाऊन ट्रेंड चालू झालं तुम्हाला? असं म्हणू का आपण डाऊन ट्रेंड चालू झालं म्हणता येईल ना आपल्याला? 70,000 आलंय मार्केट इथं. नाही म्हणतोय ना. 54,000 70,000 ला आले. 7,000 पॉईंट खाली आले मार्केट. हा झालंय. हा हम्म. मग डाऊन ट्रेंड चालू झालाय का मार्केटमध्ये असं म्हणता येईल का आपलं? नाही मध्ये वर पण गेले ना ते, मध्ये वर परत खाली आलंय. ते वर जाऊ दे, पण ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड कसा ओळखा? हा खाली डाऊन झालंय, आलाय खाली. खाली आले आहे की नाही? डाऊन झालंय असं म्हणता येईल तुम्हाला, आहे की नाही? हो. पण ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड बघितला का तुम्ही? आता ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड कसा बघायचा याला मी थोडस बारीक करतो. इथून सुद्धा मार्केट 7,000 पॉईंट खाली आलं होतं ना. बघा आता एक ट्रेंड लाईन मारतो साधी. पॉईंट कनेक्ट झाले 2. हो. आपण पुढे सोडून दिली सरळ. याच्या पुढे सोडून दे. आता मार्केट मला सांगा डाऊन ट्रेंड मध्ये अप ट्रेंड मध्ये? अप ट्रेंड मध्ये. बरोबर. डाऊन ट्रेंड लागलाय मार्केट मध्ये? नाही. मार्केट हे अप ट्रेंड मध्ये आहे हे याच्यावरून समजतं. कधी? ज्या वेळेस तुम्ही हायर टाइम फ्रेमवरती अभ्यास करता त्यावेळेस, म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमवरती 5 मिनिटातून 15 मिनिटात किती मोठी कॅन्डल आली, 1000-2000 पॉईंट खाली पडलं मार्केट, तरी त्याला आपण म्हणता येत नाही की मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालू झालाय. लोक म्हणतात नाही लय मार्केट खाली आलं, लय मार्केट. तसं काही नसतं. ह्या टाइम फ्रेमचा अभ्यास करायचा जर मोठा टाइम फ्रेम. आता मला सांगा ह्या पॉईंटच्या वर आहे की नाही हा हाय पॉईंट? हो. डाऊन ट्रेंड कधी चालू होईल माहिती का? जेव्हा हा पॉईंट ब्रेक होईल. म्हणजे जेव्हा 70,000च्या खाली बँक निफ्टी येईल त्यावेळेस बँक निफ्टी मध्ये डाऊन ट्रेंड चालू होईल. तोपर्यंत डाऊन ट्रेंड चालू होणार नाही. मग बँक निफ्टी कदाचित म्हणतोय मी अशी पर्यंत येऊ शकते की नाही? हो. तिथून येऊन पुन्हा असं होऊ शकतं, आहे की नाही? पुन्हा असं अशी बी जाऊ शकते ना इकडे. तर हे मार्केटचं मेन स्ट्रक्चर हे मार्केट अशा प्रकारे चालतं. मार्केट मुळात असं चालत असतं. इथं बरोबर त्याने बॉटमला काय झालं, डब्ल्यू बनवलाय त्यांनी. इथं दिसतंय की इथं वरती गेलंय, इथं हाय लावलाय. आता हे लोक ह्याच्या वाट बघत असतील. लोक इथपर्यंत यायची, जे सेलर आहेत मोठाले समजा इथपर्यंत यायची, त्यांना घेऊन येतील ते. परंतु आता इथं लेवल आहेत भरपूर. इथं एक लेवल आहे दिसतोय स्विंग. त्यामुळे ते लेवल, त्या लेवलच्या खाली येणं मार्केटला जरा जडच जाणार आहे की नाही? तर टार्गेट इथं येणार आहे मार्केट, म्हणजे 54,409 ला मार्केट येणार. किती एंटर मार्केट? 54,400 ला. सध्या मार्केट 55,300. 900 पॉईंट मार्केट खाली येऊ शकतं. जरी यांनी सपोर्ट घेतला तरी सुद्धा हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 54,400 चा. कारण बऱ्याच वेळेस मार्केट इथं आलेलं आहे. इथं आलं, इथं जाण्याचा प्रयत्न केला, इथं आलंय मार्केट. डेली टाइम फ्रेमवर बघतो आपण, 5 आणि 10 मिनिटं बघत नाही. म्हणून इथं मार्केट येण्याची शक्यता आहे. आणि ज्यावेळेस 54,400 मार्केट बाउन्स बॅक घेईल बँक निफ्टी, त्यावेळेस तुम्हाला मोठी रॅली बघायला मिळेल वरच्या बाजूला. खाली जर आलं तर खाली पुन्हा 53,400, 53,300, 53,000 खाली 1000 पॉईंटची रॅली बघायला मिळेल. 1000 पॉईंट सुटला तर मग डायरेक्ट मार्केट इथे येईल 53,800. त्या लेवल आपण कशा मार्क करायच्या शिकलोय आपण सपोर्ट रेजिस्टर मध्ये. आजचं फक्त तुम्हाला एक सांगायचं मला की मार्केटमध्ये ट्रेंड चेंज कधी होतो, कसं ओळखायचं. आलं लक्षात सर्वांच्या? येस.
आता मागचं काही असेल तर विचारा. आता इथून पुढे आपण पाठीमागे जाणार नाही. आपण ऑप्शन म्हणजे काय ते बघणार आहोत. ते उद्या घ्या तो ऑफलाईन घेतो. नाही ऑप्शन म्हणजे काय ते बघणार आपण. ऑप्शन घेणार नाही आज. ऑप्शन म्हणजे ती संकल्पना काय आहे नेमकी ते सांगणार मी तुम्हाला आज फक्त. हा त्याच्या पाठीमागची काही अडचण असेल तर विचारा. कृष्णा नाकडे काही अडचण मागची जे लेडीज असतील त्या मला दिसत नाही ग्रुपमध्ये इकडून. राऊंडिंग टॉप आणि राऊंडिंग बॉटल आहे ना पॅटर्न बघितला आपण. हा तर मग ते जास्त बनत नाही ना पॅटर्न. नाही ते नाही म्हणत. तर मग ते इंडिशिजन समजायचं का आपण. नाही इंडिसिजन नाही पण बनलाच तर घेऊ शकतो एंट्री आपण. समजा कोरोनात बनला एंट्री घ्यायची आपण तयारी करायची मार्क करून ठेवायचं आपण. पण 90% वर जाणार असं वाटतं ना. कारण जाणार ना ब्रेक जाणारच. पॅटर्न म्हणला का ते वर जाणार हे नक्की असतं. म्हणला पाहिजे पण 90% पॅटर्न आढळून येत नाही. 90% बनत नाही पण झाला तर 90% बाजारावर जातोच ना. हा जाणार. ब्रेक झाला ती लेवल ब्रेक झाली एका प्रयत्नामध्ये तर गुणवत नाही 100% वर किंवा खाली जाणार मार्केट. ओके. कोणता मॅडम तुमचं आय बी इंडस्ट्रीज म्हटले का तुम्ही. आणखी 1243 लिहिला त्याचे जर खाली आलं तर जास्त 1000 पर्यंत येऊ शकतो असतो. आय बी इंडस्ट्रीज इथे चांगली संधी त्याला घ्यायला 1080 जास्त. स्टॉक टाकला तुम्ही त्याच्यामध्ये. IFB 12 आता जर टॉप जर असं बनला आणि जर हा जर खाली हा शक्यतो खाली ब्रेक होणार नाही कारण इथं भरपूर मोठा डेलीवर मोठमोठे सपोर्ट आहे त्याला येणार नाही खाली. आलाच तर तो 1183 पण येत नाही. तो 1230 पर्यंत येऊ शकतो. तो 1230 वर जाईल तो स्टॉक. IFB इंडस्ट्रीज 800 रुपयाचा स्टॉक होता कितीला गेला बघा 2400 रुपये. तिप्पट झाली पैसे लोकांची. मागच्या वर्षी जायचं ऑप्शनकडे. ऑप्शन म्हणजे काय बघायचंय. हो सर. रेडी सगळे शांत आहेत म्हणजे डोक्यात गणगण नाही काय नाही. हे लोअर हाय लोअर लो कन्सेप्ट याचं काय आहे नाही का सर. स्क्रीनशॉट काढायला माहिती याच माहिती नाहीये पण काढायचं तर असं या प्रकारे काढून घ्या. ट्रेंड चेंज कधी होतो याला जिथं जर रेश मारली याला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतात. जिथं जर रेश मारली आपण ना त्याला चोच म्हणतात. चोच आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर अँड चेंज ऑफ कॅरेक्टर हे ICT चे शब्द आहेत. ते ICT जे फॉरेस्टला होते त्यांना शिकवलेले आहे आपण त्या गोष्टी. सर हा बोला. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे जसं आता लोअर लो जर समजा आपला अप ट्रेंड मध्ये मार्केट चालू आहे हायर हाय बनला आहे त्याच्यानंतर ज्या वेळेस तो ट्रेंड ज्या वेळेस चेंज होत आहे नवीन हाय बनणार नाही त्याला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणायचं. तिथं चेंज ऑफ कॅरेक्टर ना. आणि ज्यावेळेस मागचा प्रीवियस हाय ब्रेक होतो त्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणायचं. आणि त्या ठिकाणी आपण ऑर्डर ब्लॉक मार्क करत असतो फॉरेस्ट मार्केट. ऑर्डर बरोबर रिजेक्शन ब्लॉक सगळे आपण त्या ठिकाणी बघायचे असतात. हो म्हणजे त्या ठिकाणी मोठमोठ्या प्लेअरचे ऑर्डर असतात 1000 कोटीचे आपण म्हणतो ना मार्केटमध्ये. तर ते लोक तिथे टाकत असतात. त्यांना कमी रेट मध्ये मिळतो बाय करायला. जेव्हा आपण एका दिवशी मॅच मध्ये घेऊ आपण ते चालेल. कोणती घेऊ आपण ते एक दिवस तुमच्या डॉक्टर नाही गेला घेऊ आपण ते घेऊ.
करू डिलीट याला. हो. ओके. आता ऑप्शन कोणीच हे करायचं नाही, मिस करायचं नाही सेशन, बरं का. ऑप्शनचं आपण फक्त उदाहरण बघणार आज. ऑप्शन म्हणजे नेमकं काय असतं ते आपण बघणार आहे आज. एका शहरातले 2 व्यक्ती कोण आहेत? तुमच्याकडे 2-3 व्यक्ती आहेत का? आपल्या नाकाडे आहेत, शेवगाव तालुक्यातले अविनाश सोनवणे आहेत. अजून दुसरं कांबळे भाऊसाहेब आहेत. हा भाऊसाहेब. चला तुमच्यावर उदाहरण घेऊ. 3 जण आहेत शेवगाव मध्ये. बोलायचे तिघांना बोलायला काही प्रॉब्लेम आहे का ते सांगा. काहीच नाही. नाही नाही सर. सर, काय अडचण. नाकडे पाटले बोलतो. हा ओके. तिघांनी बोलायचंय, बाकीच्यांनी ऐकायचं, लक्ष ठेवायचं. आता नाकाटे जे आहेत, कृष्णा नाव आहे त्यांचं, कृष्णा नाव ठेवायचं. ते नाकाटे नाव जरा ऑर्डर आहे ना सगळ्यांनी. कृष्णा नाकाडे हे आहेत कॉन्ट्रॅक्टर. कोण येते? कॉन्ट्रॅक्टर आहेत. कृष्णा कोण आहे? कॉन्ट्रॅक्टर आहे. आपल्याकडे ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर आहेत ग्रुपमध्ये आपल्या. तर आता समजावण्यासाठी काय करतात काय काय नाही. तर कृष्णा हे नाकाडे पाटील काय कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ते कशाचं कॉन्ट्रॅक्ट घेतात माहितीये का? ते घरं बांधतात. ते काय करतात? घरं बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांचे शेवगाव मध्ये चालू आहे. शेवगावच्या 4 बाजूला त्यांच्या बांधकाम चालू आहे. ओके. कोणीतरी बोलतंय त्यामुळे तुमचा आवाज अजिबात समजा ना. तर ते काय कॉन्ट्रॅक्टर आहे. ठीक आहे. आता तो क्लिअर. बाळूने खाल्लं का काही? हा. हे कृष्णा नाकाडे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि शेवगावच्या 4ही बाजूला त्यांचे बांधकामचे साईट चालू आहेत. आणि सोनवणे पास्टर यांना तिथं घर घ्यायचं आहे शेवगाव मध्ये. काही खाल्लं ओके. सोनवणे यांना घर घ्यायचं आहे. तर तुम्ही कोणत्या ठिकाणी घर घेणार? पहिला प्रश्न सांगा. परत प्रश्न करत. शेवगाव मध्ये कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ना कृष्णा नाकाडे यांची साईट चालू बांधकामाच्या 4ही बाजूला शेवगावच्या 4ही दिशेला त्यांचे घर चालूच बांधायचे काम फ्लॅट. नाश्ता करून जातात हम्म. तर तुम्ही कुठल्या एरियामध्ये घर घेणार? नेवासा रोडला. फळं खाऊन जा, नेवासा रोडला घेणार. ब्रेड खाऊन जा. नेवासा रोडला घेणार. नेवासा रोडला घर घेण्याचं कारण सांगा. नेवासा रोड तुम्ही का निवडला? मला हॉस्पिटल जवळ आहे, किराणा दुकान जवळ आहे, बस स्टँड जवळ आहे. बर. 3 गोष्टी जवळ आहेत तुम्हाला म्हणून तुम्ही नेवासा रोड निवड. बरोबर. हो. जो शाळा जवळ आहे नेवासा रोडून? नाही, भाजी मार्केट जवळ आहे. किती जवळ आहे? एक अर्धा किलोमीटर पेक्षा पण कमी. अर्धा किलोमीटर. मला सांगा मिरी रोड किंवा खंडोबा नगर तर ते शेवगाव कोणत्या दिशेला डेव्हलप होते? धुरळांसाठी नाही का हो काही औषध? जास्त मिरी रोड, मिरी रोड किंवा पातळी रोड. पातळी रोडला जास्त. पाथरी रोडला नाही. मिरी रोड आणि पातळी रोड जास्त डेव्हलपमेंट. नेवासा रोडला का डेव्हलप नाही झालं शेवगाव? कारण तिकडे शाळा नाही येत, कॉलेजेस नाही जास्त. तुम्ही ते निवडलंय नेवासा रोडला घ्यायचंय घर तुम्हाला? मग घर घेताना काय विचार करतो माणूस? सगळ्याच गोष्टी विचार करतो. शाळेचा, मार्केटचा, दवाखान्यांचा. आणखी सर्व आपल्याला जवळ मिळालं पाहिजे.
सगळ्या गोष्टीचं भाजी मार्केट, बस स्टँड, पटकन त्याच्यानंतर गाडी पाहुणं लवकर आला पाहिजे, आपण लवकर घरातून बस स्टँड लवकर पोहोचलं पाहिजे, बरं अजून नाही नाही घे. दवाखान्याजवळ पाहिजे. दवाखान्याजवळ पाहिजे आहे की नाही. बरं आणखी बस 4-5 गोष्टी इम्पॉर्टंट वाटतात बुवा. 4-5 गोष्टी important वाटतात. आणि तो एरिया डेव्हलप कसा आहे, नाही मला लागणार आहे. तिथले शेजारी वगैरे कसे आहेत, हा म्हणजे एक वातावरण पण पाहतो कसे माणूस, नाही आहे? का? आपण कोणत्या ठिकाणी घर घेतो त्या ठिकाणी लोक चांगले असतील आहे की नाही. हो. त्या ठिकाणी रस्ते म्हणजे मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, लाईट ह्या आहे का आहे की नाही. त्या गोष्टी पाहणार ना आपण घर घ्यायच्या वेळेस. हो. आपण मार्केटमध्ये बघणार भाजी मंडई जवळ आहे म्हणून पाणी स्वस्त प्यायला मग काय करणार तुम्ही. तर ह्या गोष्टी बघणार बरोबर. मग असा कुठला एरिया आहे की तिथं या गोष्टी आहेत बाबा चांगल्या पैशामध्ये, त्या ठिकाणी आपण घर घेणार है ना. आतेगाव रोड. आठेगाव रोड, चला आठेगाव रोड सांगितलं. आठेगाव रोडला तर खंडोबा नगर आपण म्हणू किंवा आठेगाव रोड म्हणू. हा विद्यानगर मध्ये सगळं बेस्ट कॉलनी विद्यानगर. विद्यानगर घेऊ आपण, विद्यानगर घेतो. त्याला काय प्रॉब्लेम, तिकडे बँक आहे का सगळं. विद्यानगर, आठेगाव रोड किंवा विद्यानगर हे 2 ठिकाणं आहेत आपल्याला घ्यायला. आणि नाकाडे पाटलाच्या 4ही बाजूला तिथं पण त्यांच्या साईड चालू आहेत बांधकामाच्या. हा लक्षात. आणखी तुम्ही काय विचार करणार. तुम्ही समजा नोकरीला आहात, आता भाऊसाहेब नोकरी आहेत आपल्याकडे किंवा तुम्ही नोकरीला आहात समजा, तुम्ही काय विचार करणार आणखी. नोकरीला जाण्यासाठी पण सुलभ असलं पाहिजे. बरं, नोकरीला जाण्यासाठी सुलभ असलं पाहिजे. चला आणखी आता काय झालं, तुमची बदली झाली चंद्रपूरला. तुमची बदली कुठे झाली आता, सोनवणे साहेब तुमची बदली झाली चंद्रपूरला. आता काय होणार. पण घरचे राहतील तर समजा घरच्यांना पण सोयीचं झालं पाहिजे नाही का जाण्या. घरचे तुम्हाला सोडून राहतच नाही बा. त्यांचं म्हणणं आहे मला तुमच्या सोबतच यायचे. आता तुम्ही चंद्रपूरला 700 किलोमीटर राहणार, ते जाऊन सरांच्या तिकडे जाऊन घरचे इकडे राहणार खायचंय. आपल्याला जो आपण भाडेकरू तिथं ठेवू त्याला पण त्या सुविधा लाभल्या पाहिजे, त्यासाठी पण सोयीस्कर पाहिजे. भाडे करून ठेवून त्याला पण त्या सुविधा लाभल्या पाहिजे. ओके, चांगली गोष्ट सांगितली आहे की नाही. पण मी असा विचार करेल, अजून कोण सांगताय काही सांगा तुमचं. जर कदाचित समजा मला भाडेकरू ठेवायचं नाही आणि मला काहीच करायचं नाही, पण मला ती प्रॉपर्टी विकूनच टाकायची, आता हा मला सेलच करून टाकायची, पण मला चांगल्या पैशाला सेल करायची, त्यामुळे मी चांगल्या एरियामध्ये घर पाहणार, हा चांगलं लोकेशन पाहणार. हा मुद्दा महत्वाचा आहे की तुम्ही घर का घेतो त्या एरियामध्ये. उद्या भविष्यात मला जर याला विकायची वेळ आली काही कारणास्तव, तर मी घेतलेल्या किमतीपेक्षा कमीत कमी जास्त किमतीला घर जाईल किंवा ऍज इट इज मी घेतलेल्या किमतीपेक्षा त्याची किंमत कमी होणार नाही. हा माझा पहिला विचार माझ्या डोक्यामध्ये असणार. बाकी मार्केट, शाळा, भानगडी हे सगळं दुय्यम आहे ती. परंतु मी जे 10-20 लाख रुपये घालतोय आज घर घेण्यासाठी, तर त्याचे मला रिटर्न किती मिळतील काही वर्षानंतर हा मी विचार करेल मार्केटमध्ये. बरोबर की नाही. येस, बरोबर. मग तुम्ही वरुड रोडला किंवा पाथर्डी रोडला किंवा तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी कुठलं विद्यानगर तिथं तुम्ही गेले आणि नाकाडे पाटलाची आहे तिथं बांधकाम, आणि त्यांनी सांगितलं त्याची किंमत, ते फ्लॅट जे चालू आहेत ना त्याची किंमत आहे 50 लाख रुपये. किती किंमत त्या फ्लॅटची. 50 लाख. 50 लाख रुपये आहे. परंतु ते म्हटले की नाकाडे पाटील तुम्हाला सांगितलं की 50 लाख किंमत आहे, माझं घराचं जे सध्या कन्स्ट्रक्शन मध्ये अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते सगळ्या वस्तू, म्हणजे ते 3 महिन्यांनी पूर्ण होईल बांधकाम. किती दिवस लागतील त्याला. 3 महिने. 3 महिने लागतील. 3 महिने लागतील पूर्ण व्हायला. तुम्हाला तर घर घ्यायचं, तुम्हाला घर आवडलंय, सगळं त्यांनी प्लॅन वगैरे दाखवलं, तुम्हाला एकदम पटलंय ते. तिथून सगळ्या शाळा, कॉलेज, बँका भेटतात, सगळे जवळ आहे. आणि तिथं घराचे पैसे 2 रुपये वाढून मिळणार आहेत. तुम्ही काय करणार. बुकिंग करणार मी. तुम्ही बुकिंग करणार. किती पैसे देणार. 50 लाख रुपये किंमत आहे त्याची. तुम्ही बुकिंग किती करणार. कमीत कमी 5-1 लाख रुपये तरी देणार.
बरं 1 लाख देऊ आपण ठरवू 3, 4, 5 1 लाख रुपये दिले तुम्ही आहे की नाही. तसं 50,000 रुपये होतंय. आपण राऊंड फिगर पकडू आपण आहे की नाही. बरं रुपये ओके दिला तरी तुमचं होणार आहे ते व्यवहार आहे. हो हो नाकडे पाटील समजतंय ना, लक्ष देत आहे सगळ्यांच्या. हो हो हा, ओके. हो, हो. 1 लाख रुपये त्यांनी ऍडव्हान्स दिला, टोकन अमाऊंट दिली आणि 50 लाखाचं घर त्यांनी बुक केलं. हम्म. हा व्यवहार किती महिन्यासाठी आहे? 3 3 महिन्यानंतर तुम्ही यांच्याकडे गेले नाही, कॉन्ट्रॅक्टरकडे कृष्णा पाटलाकडे तुम्ही जर गेले नाही 3 महिन्यानंतर, तर काय होईल? मग तो विकायला मोकळं ते याच्यात जे तुम्ही बुकिंग केलं त्याच्यातून ते मुक्त झाली ना. बरोबर. कॉन्ट्रॅक्टला व्हॅल्यू राहणार नाही. बरोबर ना. नाही नाही त्या कराराला काहीच किंमत नाही. म्हणजे इथं काय झालंय माहिती का, तुम्ही जे 50 लाखाचं जे घर होतं, 50 लाखाचं हमीपत्र, 50 लाखाचं हमीपत्र 1 लाख रुपये देऊन तुम्ही विकत घेतलेलं आहे. समजतंय? ओके ओके बरोबर की नाही. 50 लाखाची जी आहे वस्तू, ती तुम्ही 1 लाख रुपयात विकत घेतली सध्या. अधिकारपत्र म्हणून आपण त्याला, म्हणजे 1 लाख भरून तुम्ही 50 लाखावरचा अधिकार मिळवला 3 महिन्यासाठी. हो बरोबर ना. हो हो आता बरोबर काय झालं, 3 महिन्यानंतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तो एरिया एवढा डेव्हलप झाला फास्ट की तिथं बऱ्याचशा सुविधा आल्या, बँका आल्या, हे झालं ते झालं, मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या आणि या 50 लाखाची किंमत झाली 1 कोटी रुपये. त्या जागेची किंमत किती झाली? 1 कोटी रुपये झाली. आता म्हणजे 1 वर 7 शून्य आहे की नाही. हो 7 1 कोटी रुपये झाली. सीआरली तुम्ही स्वतः आहे की नाही. सीआर ह्या किंमत झाली 1 कोटी रुपये. आता तुम्ही 3 महिन्यानंतर कॉन्ट्रॅक्टरकडे गेले आणि सांगितलं मला घर घ्यायचे, तुम्ही काय करणार 3 महिन्यानंतर? किती पैसे देणार आहे ना कॉन्ट्रॅक्टरला? त्या 3 जागी महिन्यानंतर का 3 महिन्याच्या आतमध्ये? 3 महिन्याच्या आतमध्ये, म्हणजे करार संपायच्या अगोदर 2 दिवस. तुम्हाला ते 50 लाखालाच घर द्यावं लागेल त्याला. बरोबर. नाकडे पाटील का 1 लाख घेणार यांच्याकडे? 50 लाख आहे की नाही. 50 लाखात तुम्ही घर घेणार आहे की नाही. तर तुमच्या हिशोबाने काय झालं, त्या तुमच्या अनालिसिस नुसार तुम्ही जे अनालिसिस केलं होतं आहे की नाही, तुमच्या हिशोबाने मार्केट गेलं आणि तो एरिया लवकर डेव्हलप झाला आणि त्या ठिकाणी घराची किंमत झाली 1 कोटी रुपये. आता असं झालं की तुम्हाला चंद्रपूरला तुमची बदली झाली. ओके. परंतु आपले जे भाऊसाहेब आहेत त्यांना पण काय करायचं, घर घ्यायचं, ते तुमचे जवळचे मित्र आहे. तुमचा आवाज समजत नाही, कोणीतरी बोलतंय. विनोद कोणी? विनोद माईक हे करायचं. तर भाऊसाहेब तुमचे जवळचे मित्र आहेत. भाऊसाहेबांनी सुद्धा, भाऊसाहेबांना वाटलं अरे सोनू पाटलांचं तिथं घर घेतलंय त्या एरियामध्ये, नक्कीच चांगला विचार करून घेतला असेल घर, आपण पण तिथं घर घेऊ. मग काय झालं, भाऊसाहेब आहेत ना आपले, ते काय झाले, कॉन्ट्रॅक्टरकडे गेले. कृष्णा नाते यांच्याकडे भाऊसाहेब गेले आणि त्यांनी घराची विचारपूस केली. आता त्या घराची किंमत कृष्णा पाटील किती सांगणार तुम्हाला? 1 करोड सांगणार. 1 करोड. बरोबर. 1 करोड सांगणार. उत्तर लक्षात आले सर्वांच्या तुमच्या आहे की नाही. 1 करोड सांगणार. त्याची किंमत वाढली घराची, तुमच्या अनालिसिस नुसार किंमत त्याची काय झाली, वाढली. पण हे काय झालंय, सोनवणे, अविनाश सोनवणे यांच्याकडे गेले भाऊसाहेब. हे अगोदर कॉन्ट्रॅक्टरकडे जाऊन आले आणि नंतर म्हटले बुवा असं असं मला पण तिथं घर घ्यायचंय. तर अविनाश सोनवणे यांनी सांगितलं की मी पण त्या ठिकाणी घर घेतलेलं आहे. कितीला घेतलं काही सांगितलं नाही बरं त्यांनी, ते हुशार आहेत. त्यांनी कितीला घेतलंय भाऊसाहेबांना सांगितलं नाही. ते जवळचे मित्र आहे पण त्यांनी सांगितलंच नाही.
पण त्यांची बदली चंद्रपूरला झालेली आहे आता. मग ते म्हटले एक काम करा, मी पण त्या ठिकाणी घर बुक केलं होतं, मला 2-4 दिवस तिथे राहायला जायचं होतं, परंतु काय झालं माझी अचानक बदली झाली चंद्रपूरला. आता मी काय करतो, ते घर मला ते विकायचंय, ते घर काय करायचं मला विकून टाकायचंय. तुम्ही मला काय करा 80 लाख रुपये देऊन टाक. 80 लाख रुपये द्या, हे घर मी तुम्हाला देऊन टाक. भाऊसाहेब घेणार का नाही तुम्ही घर? हो घेणार ना, फायदा होतो. इकडं 20 लाख फायदा होतोय म्हणल्यावर. तुमचा 20 लाख फायदा झाला, तुमचा 20 लाख फायदा झाला, तुम्ही घर घेणार. सोनवणे कष्ट तुम्ही देणार की नाही त्यांना 80 लाखाला घर? हो देणार. आता हा जो व्यवहार झाला, मला याच्यामध्ये सांगा, ह्या व्यवहारामध्ये कुणाचा तोटा झाला आहे का? जो 50 लाखाचा व्यवहार ठरला होता, हा जो 50 लाखाचा व्यवहार ठरलाय, याच्यामध्ये कुणाचा तोटा झालाय का मला सांगा. घर कोणता नाही विकताय का? तुम्ही? तो 3 महिन्याच्या आतमध्येचे व्यवहार झाल्यामुळे कोणाचा तोटा नाही झाला. तर कॉन्ट्रॅक्टरचा तोटा झालाय काही? नाही झाला. त्याने ठरलेल्या वेळेमध्ये ती अमाऊंट मी दिली ना त्याला. बरोबर. हो त्याकडे पडली ते तोटा झालाय का तुमचा? नाही झाला सर, बरोबर. नाही झाला, तोटा झालेला नाही. आता फायदा कोणाचा झाला? माझा. आहे का? कितीच आहे? किती झाला? त्याच्या पर्स मध्ये बघ बरं पैसे. माझा 30 लाख. 30 लाख फायदा झाला. बर भाऊसाहेब तुमचा? माझा 20 लाख झाला समजा फायदा. 20 लाखाचा तुमचा फायदा झाला. सगळ्यात जास्त फायदा कोणाचा झाला? माझा. कसा? आता हाताला नाचवायचं नाही. मी कमी अमाऊंट देऊन मी फक्त 1 लाख रुपये गुंतवले होते हा, आणि कमी बाकीचं 3 amount महिन्यामध्ये देऊन त्यांनी- हा, कमी अमाऊंट कमी अमाऊंट देऊन मी जास्त पैशात विकलं ते घर. पैसे वरचे वर पेड केले. यस, कमी अमाऊंट देऊन तुम्ही जास्तीत जास्त नफा कमवला. बरोबर. हो तुम्ही फक्त 1 लाख रुपये भरले आणि त्याच्यावरती 30 लाख रुपये कमवले. बरोबर का? हा. यस. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलंय. आपण काय करतो, निफ्टी बँक निफ्टी हे जे इंडेक्स आहेत, याला इंडेक्स म्हणतो आपण, आहे की नाही? निफ्टीची किंमत उदाहरणार्थ 25,000 चालू आहे. निफ्टीची किंमत किती चालू आहे? 25,000. उदाहरण घेतोय मी. 24,600 काहीतरी चालू आहे. ही घेण्यासाठी किंमत आहे. तिचा इंडेक्सची प्राइस चालू आहे, ती प्राइस. बर बर ओके. ही घेण्यासाठी 75 आपलं घ्यावं लागतात. तर लॉट आहे त्याच्यामध्ये 75चा. तर 25,000 गुणले 75, हा, एवढे पैसे आपल्याला द्यावे लागतील. बापरे. किती झाले? 25 गुणले 75 किती झाले? सांगा पटकन कोणतरी. लय झाले ते. 3 झिरो इथं, 25 5 सव्वाशे, 5 12 आणि 75 175 आणि 12 किती झाले? 87. 187. 18,75,000 रुपये द्यावे लागतील आपल्याला. काय घ्यायला? निफ्टीचा एक फ्युचर बाय करायला किंवा निफ्टी बाय करायसाठी किती पैसे लागतील आपल्याला? 18,75,000 रुपये लागतील. एक लॉट म्हणू शकतो ना त्याला आपण, तुम्ही म्हटल्याप्रमाणे. हा, मी सांगतो मी तुम्हाला. आता ही निफ्टीची साईज एवढी, लॉट साईज 75 आहे. हा मग देण्यासाठी किती पैसे लागतात आपल्याला? एवढे पैसे लागतात, 18,75,000 रुपये. ओके. आपल्याकडे असतात 18,75,000 रुपये? शक्यच नाही. नसतात. मग आपण काय करतो, तुमच्याकडे होते का 50 लाख रुपये घर घ्यायला? नव्हते. हा, मग तुम्ही किती भरले? 1 लाख. 1 लाख. त्याचप्रमाणे आपण या निफ्टीचा ऑप्शन खरेदी करतो. त्याचं काय करतो आपण? ऑप्शन. ऑप्शन खरेदी करतो.
25,000चा सी मिळतो बाजारात. सी म्हणजे काय, पी म्हणजे काय, ते आपण उद्या डिटेल मध्ये बघू. बर. ते आता आपण बघणार आहे. चालू झालंय का, बघू दे मला. चालू झालं, ठीक आहे. चालू 25,000चा सी आपण बाय करतो. त्याचा किंमत असते 100 रुपये. उदाहरणार्थ 100 गुणिले 75 बरोबर 7,500 रुपयात आपण बाय करतो. ओके. आपल्याकडे 7,500 रुपये असतात की नाही? हा, असतं. म्हणजे आपण 7,500 रुपयात बाय करतो. आपल्याकडे एवढे पैसे नसतात, मग आपण ह्या प्रकारे बाय करतो. याला म्हणायचं ऑप्शन. पर्याय दिला बा त्याने, ऑप्शन म्हणजे पर्याय दिला. पर्याय निवड. हा, तुम्ही पर्यायच केला पर्याय होता. 50 लाख म्हणजे तुम्ही पर्याय तुम्ही हे केलं होतं, त्याला काय 1 लाख भरले होते. 1 लाख भरले. तसं यांनी पण आपल्याला पर्याय दिलाय. हा, पर्याय दिला, त्याला म्हणतो ऑप्शन. ऑप्शन. म्हणजे पर्यायलाच ऑप्शन आपण असं म्हणतो आपण, बरोबर? हा, बरोबर ना. हा, मग आपल्याकडे 2-3 हजार रुपये असतात. आपण 2-3 हजारामध्ये ट्रेडिंगचं स्वप्न बघतो. 75,000 रुपये आपलं 7,000, 4,000, 5,000 घेऊन आपण ट्रेडिंग मध्ये उतरतो, ऑप्शन बाय करतो. आता मला सांगा, हे जे घर घेतलेत आपण, या घरामध्ये बिल्डर लोक श्रीमंत झाले बांधणारे का आपण घर घेणारे श्रीमंत झालो? सांगा बरं मला. ओव्हरऑल जगाचा विचार करता बिल्डर लोक श्रीमंत झाले. बिल्डर लोक श्रीमंत झाले का आपण झालो श्रीमंत? नाही. नाही झालं. मग आपण बाहेर आहेत, घराचे बाहेर आहेत ना आपण. बिल्डर कोण झाले? सेलर झाले, बरोबर? बरोबर. मग आपण असा काय विचार करतो, आपण ऑप्शन बाय केल्यावर श्रीमंत होऊ असा विचार का करतो बरं? आपण होऊ का आपण मग बाय केल्यावर श्रीमंत? नाही, सेल केल्यावर श्रीमंत होऊ. सेल केल्यावरच श्रीमंत होऊ, आहे की नाही? बरोबर. हा, बाय केल्यावर आपण श्रीमंत होणं शक्य नाही. बिल्डर श्रीमंत कसे झाले सांगा बरं मला? विकूनच झाले, सेल करूच झाले. सेल करू झाले. एक ध्यानात घ्या, बिल्डरनी हे 50 लाखाचं घर बनवलंय ना, याच्यासाठी 48 लाख रुपये खर्च केलेला आहे त्या घराला. किती? 48 लाख रुपये त्यांनी खर्च केलेला आहे घराला द्या. आणि 48 लाख रुपये खर्च करून त्यांनी फक्त 2 लाख रुपये नफा कमवलाय त्याच्यावरती. एका घरापाठीमाग किती रुपये कमवलाय नफा त्यांनी? 2 लाख. 48 लाख रुपये घालून 2 लाख कमवणं शक्य आहे, परंतु 7,500 रुपये घालून त्याच्यावरती 10,000, 20,000 कमवणं अशक्य आहे मार्केटमध्ये. आपण तोच विचार करतो, मी 1,000 रुपये लावले मला 1,500 नफा झाला पाहिजे. ऑप्शन बाहेर काय करतो? हा विचार करतो नेहमी, मी 2,000 लावलेत ना आता, मला 2,000 चे 1,500 तरी मिळाले पाहिजे, 1,000 तरी मिळाले पाहिजे. होतंय का मार्केटमध्ये असं? असं होतंय का? असं होत नाही. तरीही लोक ऑप्शन बाईंग मध्ये जातात आणि मग शेवटी लॉस होतो. काय होतो? लोकांचा लॉस होतो. लोक मार्केटला दोघीच बसतात. पण फायद्यात कोण राहतात? ऑप्शन सेलर. सेलर. पण सोनवणे पास्टरांनी ह्या 50 लाखाचे 1 करोड तर केले होते ना, तिथं बाहेरच होते ना, बरोबर? त्यांनी कसे 1 करोड, त्यांचे 1 करोड कसे झाले? 1 करोड होण्यासाठी काय केलं त्यांनी? प्रॉपर अनालिसिस केलं त्या जागेचं, तिथल्या लोकांचं, तिथल्या परिसराचं, आणि नंतर ते घर घेतलं. म्हणजे तिथं वेळ दिला त्यांनी अगोदर की मला असं असं पाहिजे, इथं असं होऊ शकतं बाबा, हे डेव्हलप नंतर असं होईल तसं होईल. बऱ्याचशा गोष्टी घडल्या आणि म्हणून त्या 50 लाखाची किंमत 1 कोटी रुपये झाली. त्याच प्रकारे आपण जर आपलं ऑप्शन मध्ये श्रीमंत व्हायचं असेल, म्हणजे पैसे कमवायचे असतील, तर आपण ऑप्शनचा अभ्यास तेवढा केला पाहिजे की जेवढा यांनी 50 लाखावर 1 करोडची किंमत झाली. येस. म्हणजे सगळ्या गोष्टीचा अभ्यास जसा केला यांनी घर घेताना, तिथले लोक, घर, पाणी, लाईट, जे काही, तर सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या मला, त्या भाजी मार्केट, शाळा, हॉस्पिटल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही पैसे गुंतवल्यामुळे तुमचे 50 लाखाचे 1 कोटी रुपये झाले 3 महिन्यात. अगदी त्याच प्रकारे तुम्ही जर ऑप्शन बाय केलं तर आणि त्याचा अभ्यास व्यवस्थित केला, अनालिसिस व्यवस्थित करून जर ऑप्शन बाय केलं
तरच ते तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे मिळतील, नाही तर लॉस होईल. ओके. पण ऑप्शन बाय करताना सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. नुसतं कॉल पुट मार्केट इकडे चाललं मग घ्या कॉल, खाली चाललं घ्या पुट, असं करायचं नाही. ते उद्यापासून आपण घेणार डिटेलमध्ये. आता तिचे 3 महिने व्हॅलिडिटी होती ना, याची सुद्धा आठवड्याला व्हॅलिडिटी असते. मी तुम्हाला सांगितलं डेरिव्हेटिव्ह मार्केट आपला पहिल्या दिवशी विषय झालेला आहे. हो. डेरिव्हेटिव्ह मार्केटचे कॉन्ट्रॅक्ट असतात आणि ते आठवड्यापासून तर 3 महिन्यापर्यंत असतात. ओके. मग ह्याची एक्सपायरी असते, निफ्टीची एक्सपायरी असते गुरुवारी, म्हणजे 8 दिवसाला. त्याची एक्सपायरी किती असते? 8 दिवस. 8 दिवसामध्ये आपण भरलेल्या पैशाला काही किंमत राहत नाही. आपण आपल्या फेवर मध्ये जर मार्केट गेलं तर आपल्याला नफा होतो, आणि जर 8 दिवसामध्ये आपल्या फेवर मध्ये मार्केट नाही गेलं तर आपण भरलेले 7,500 रुपये काय होतात? आवाज येतो क्लिअर तुम्हाला सगळं? माझं मोबाईलचं हे झालं. येस येस येतो. ओके, चला कनेक्ट तुम्ही. तर व्यवस्थित अनालिसिस केलं तर तुम्हाला त्याचे पैसे मिळतील ह्या कॉन्ट्रॅक्ट पिरियड मध्ये, आहे की नाही? आता मला सांगा, हेच उदाहरण, जे तुम्ही 50 लाखाला घर घ्यायचं होतं त्या ठिकाणी काय झालं? 3 महिन्यानंतर या हे जे आहे तुमचं रिअल इस्टेटचे भाव काय झाले? कोसळले, आणि त्या 50 लाखाच्या घराची किंमत झाली 40 लाख. ही झाली 40 लाख रुपये किंमत झाली 3 महिन्यानंतर. बरं, आता तुम्ही काय करणार? काय करणार तुम्ही आता? मी 1 लाख रुपये सोडून देईन. 1 लाख रुपये सोडून दे. बरोबर, त्यांनी काय स्टेटमेंट दिले? 1 लाख कारण मी रुपये सोडून 50 दे. लाखात मध्ये घेतलं तर माझं का नाही 10 लाखचं नुकसान होतंय, आणि असं सोडून दिलं तर 1 लाखाचं होतंय ना. हा, तुमच्या पुढे पर्याय आहे. एक तर तुम्ही 50 लाख भरून 40 लाखाचा तोटा सहन करणे, बरोबर आहे ते 1 लाख रुपये सोडून देणे. बरोबर मग? आहे की नाही? बरोबर. म्हणजे ऑप्शन बायरला मॅक्झिमम लॉस किती आहे? त्याने जेवढी किंमत भरली तेवढा प्रीमियम, आहे की नाही? तुम्ही जो काय हो, प्रीमियम तेवढं. भरला तेवढा तुमचं लॉस. याच्यापेक्षा जास्त पैसे घेणार तुमच्याकडून बिल्डर बँकेतून नाही. अगदी त्याच प्रकारे तुम्ही जे काही ऑप्शन बाय करता, निफ्टी, बँक निफ्टी, शेअर्स मध्ये असेल, स्टॉक मध्ये असेल, तुम्ही जो प्रीमियम भरता 7,500, 2,000, 3,000, तेवढेच पैसे तुमचे लॉस होणार आहेत. अलग देणार, त्याच्यापेक्षा 1 रुपया तुमचा जाणार नाही. म्हणजे तुम्हाला लॉस लिमिटेड आहे. परंतु हे घर कुणीच घेतलं नाही 50 लाखाचं उद्या नाकाडे पाटलांनी बांधलेलं, त्याची किंमत कमीच होत गेली, 10 लाख रुपये किंमत झाली, तर सर्वात जास्त लॉस या माणसाला होणार आहे, कॉन्ट्रॅक्टरला. बरोबर. म्हणून लोक सेलिंग करत नाहीत, कारण सेलिंगला लोक सांगतात सेलरला खूप लॉस होतो, त्याच्यामुळे सेलिंग करत नाहीत. कारण सेलरकडे पैसा लागतो. सेलिंग करायचे म्हणल्यावर या माणसाला 48 लाख रुपये होते म्हणून त्यांनी 50 लाखाचं घर बांधलं तिथं. सेलिंग साठी पैसा लागतो. पैसा कसा लागतो, कसा कमी करायचा सांगेल तुम्हाला मी. त्याला 48 किंवा 50 दोन किंवा सध्या 2.25 लाख रुपये लागतात 1 लॉट सेल करायला, आणि बाय करायला फक्त 2-3 हजार रुपये लागतात. मग लोक काय करतात, आपल्याकडे 2.25 लाख रुपये नाहीत ना, मग 5,000 आपण बाय करून टाकू असा विचार करतात आणि ऑप्शन बाईंग मध्ये घुसतात. त्यांना पैसे मिळतात कधी? ज्या वेळेस ते राईट ट्रॅकवर बरोबर अभ्यास करून त्यांच्या फेवर मध्ये जर मार्केट गेलं तरच त्यांचे पैसे वाढतात, अन्यथा ते पैसे लॉस होतात. येस. याला म्हणायचं ऑप्शन. ओके.
समजलं सगळ्यांना? ऑप्शन म्हणजे काय? आपण इन्शुरन्स घेतो बघा, गाड्यांचा इन्शुरन्स घेतो बरोबर. हा. गाडी आपली समजा मी 10 लाखाचा इन्शुरन्स घेतला. 10 लाख देतो का मी कंपनीला? किती रुपये देतो मी कंपनी? 10,000 रुपये आहे की नाही? 10 लाखाच्या बदल्यात मी 10,000 रुपयाच्या बदल्यात मी 10 लाखाचा इन्शुरन्स घेतो. जसं तुम्ही 50 लाखाचं घर 1 लाख भरून घेतलं होतं, तसं आपण इन्शुरन्स घेतो 10 लाखाचा गाडीचा 1 लाख रुपये भरून, है ना? गाडी नवीच आहे आपली, घरात ठेवली आपण ती कुलूप लावून, आणि पुढच्या वर्षी इन्शुरन्स कंपनीकडे गेलो, त्यांना जर म्हटलं आपण तुम्हाला काय करा, तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा 10 लाखाचा इन्शुरन्स द्या. आता पहिला इन्शुरन्स संपला, मला 10 लाखाचा इन्शुरन्स द्या. देईल ना कंपनी तुम्हाला 10 लाखाचा इन्शुरन्स? दुसऱ्या वर्षी देईल का इन्शुरन्स 10 लाखाचा? देईल का इन्शुरन्स? ऍक्सिडेंट झाला तर द्यावं लागेल ना. नाही, गाडी तुमची उभी आहे घरामध्ये, बरं ऍक्सिडेंट झाला, ठीक, ऍक्सिडेंट झाला, मान्य, पहिलं उदाहरण घेऊ. ऍक्सिडेंट झाला, पूर्ण 10 लाख देईल का कंपनी तुम्हाला? पूर्णची पूर्ण 10 लाख देईल का कंपनी? नाही. इन्शुरन्स नाही देणार. काय करेल ती? जेवढे पार्ट खराब झाले गाडीचे तेवढेच तुम्हाला बदलून देईल, आहे ना? अगदी बरोबर. देईल 10 लाख रुपये तुम्हाला. पार्टच्या व्हॅल्युएशन नुसार तुम्हाला ती पैसे देईल किंवा गाडी तुमची रिपेअर करून देईल. ऑप्शन मध्ये पण तसंच आहे. याची जर व्हॅल्यू कमी जास्त झाली तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला पैसे तुमचे राहतात खाली, पूर्ण पैसे तुम्हाला मिळत नाहीत. एंड ऑफ एक्सपायरी तुमच्या फेवर मध्ये असलं मार्केट, परंतु एक्सपायर व्हायच्या आतमध्ये हे 7,500 पूर्णचे पूर्ण जात नाही. यातले 1,500 रुपये राहतात, थोडेफार राहतात पैसे. जातात कधी ते बी सांगेल तुम्हाला मी, कधी जातात सगळे पैसे ते होईल आपलं त्याच्यावर लेक्चर एक. तर असं झालं की गाडीचा इन्शुरन्स मी घेतला आणि गाडीला माझे काहीच झालं नाही वर्षभर. गाडी मी घरात लॉक करून ठेवलेली आहे पॅक, आणि पुढच्या वर्षी मला इन्शुरन्स काढायचा आहे. मी इन्शुरन्स कंपनीच्या दारात गेलो आणि त्यांना सांगितलं मला गाडीचा इन्शुरन्स द्या, माझी गाडी 10 लाखाची, मला 10 लाखाचा इन्शुरन्स पाहिजे. देईल का इन्शुरन्स कंपनी 10 लाखाचा इन्शुरन्स तुम्हाला पुढच्या वर्षी? देईल का? नाही. का नाही? गाडी तुम्ही आहे ना तुमची. का नाही देणार? लाखाचा इन्शुरन्स म्हणजे रिन्यू करायचं म्हणताय की क्लेम करायचं म्हणताय? रिन्यू करायचा. रिन्यू, गाडी नवी आहे तुम्हाला, इन्शुरन्स घ्यायचा आहे दुसऱ्या वर्षी. रिन्यू होईल ना मग 10 लाख? किती रुपये होईल? थोडेसे कमी पैसे लागतील मागच्या वर्षीपेक्षा. का बरं? गाडी तर नवीच आहे, त्यांना सांगायचं माझी गाडी नवी आहे, काहीच झालेलं नाही तिला, गाडीच नाही मी घरातून बाहेर. 10 लाख कॉस्ट पकडेल का तुमची कंपनी? तुम्हाला 10 लाखावर इन्शुरन्स दे? नाही देणार सर, गाडी जुनी झाली, 1 वर्ष झाली गाडी. हा, गाडी 1 वर्ष झालंय म्हणजे यातून टाइम गेलाय, टाइम व्हॅल्यू कमी झाली, बरोबर का? टाइमाची किंमत कमी झाली. गाडी जरी तुमची नवी असली, एक तुमची वर बी गेली नाही इकडे तिकडे गाडी, त्यातून टाइम गेला, 1 वर्षाचा कालावधी निघून गेला. त्याच्यामुळे त्यांच्या हिशोबाने त्याचं प्रीमियम काय झाला? कमी झाला. अगदी त्याच प्रकारे ऑप्शन मध्ये पण होतं. जसं जसा ऑप्शन मधून टाइम निघून जाईल, हे 8 दिवस दिलेत ना, जसजसे हे दिवस कमी कमी होत जातील तशी तशी तुमच्या ऑप्शनची किंमत ही कमी कमी होत जाते, आणि शेवटी ती 0 होत असते मग किंमत. कधी ओके, तसा जाईल, आणि त्याला आपण म्हणतो एक्सपायर झाला ऑप्शन. एक्सपायरी ज्यामध्ये एक्सपायरी असते 8 दिवस, महिनाभर, 3 महिने एक्सपायरी असते ऑप्शनची. ऑप्शन मध्ये आपण डिटेल मध्ये शिकू काय करायचं ते. सध्या ऑप्शन म्हणजे काय एवढं समजलंय का? प्रत्येकाला काय डाऊट याच्यामध्ये? येस येस, प्रत्येकाला क्लिअर? आपण काय करतो, आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपण कमी प्रीमियम मध्ये
खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. आणि कमी प्रीमियम मध्ये खरेदी केल्यावर काय होतं ते पुढे आपण घेणार 2 दिवसानंतर येणार सगळे विषय ते. किती लॉस होतो, किती प्रॉफिट होतो, सगळं तुमच्या नजरेसमोर असणार. मार्केट असणार, मी असणार आणि तुम्ही असणार, आणि सगळं दिसणार तुम्हाला पुढे गुरुवारी. तर गुरुवारचं सेशन आलं पाहिजे. आणि काय नाही, तुमच्या बॅचला आता हे काय मंथली एक्सपायरी गुरुवारच्या पुढच्या, मग तुम्हाला आणखी समजेल जास्त डीप मध्ये त्या दिवशी. फक्त आपलं लेक्चर पाहिजे, नाही तरी ऑनलाईन घेऊ आपण, कोणतरी स्क्रीन शेअर करून ऑनलाईन घेऊ आपण, त्याची काळजी नका करू तुम्ही, पूर्ण डिटेल समजेल तुम्हाला. आलं लक्षात? ऑप्शन मध्ये ऑप्शन म्हणजे नेमकं काय समजलं इथपर्यंत आज? हो. बस उद्या आपण बघू ऑप्शन मध्ये ट्रेडिंग कसं करायचं, त्यांचे प्रकार काय आहेत ते उद्यापासून बघू आपण. ठीक आहे, उद्या बघू आपण ऑप्शन प्रकार काय, मार्केट कुठं गेल्यावर काय घ्यायचं, खाली आल्यावर काय घ्यायचं, वर गेल्यावर काय घ्यायचं, साईडवेज झालं तर काय करायचं, सगळं उद्यापासून ऑप्शन चालू होईल. आज काही अडचण नसली पाहिजे. ठीक आहे, श्रावण पाऊस आहे का सध्या चालू? पाऊस आहे चालू? पाऊस काय म्हणलं सर? पाऊस चालू आहे का शावगाव? हो चालू आहे ना सर, पाऊस चालू आहे थोडा थोडा. इकडे चांगलं झालं, जोरदार आता उघडलं थोडंसं जोरदार. तुम्ही कुठे आहे सर? गोटरला नाही सध्या, ड्युटीला आहे. म्हणजे खूप जास्त जोरदार नाही, पण साधारण असं चालू आहे. नाही, इकडे झालं चांगलं झालं, पडलं झालं, ठीक झालं आमचं घरी. चला थांबू आपण इथं, उद्या भेटू 8 वाटलं. ओके ओके सर, ओके सर, गुड नाईट. ओके, ठीक आहे. ओके, गुड नाईट सर्वांना. गुड नाईट.